नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे 11 डिसेंबर आणि वार आहे बुधवार. तर आजच्या दिवशी आहे मोक्षदा एकादशी. तर मग आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा होत असेल मुलांना, तर मग आजच्या दिवशी आपल्याला एकादश असल्यामुळे संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. आणि मग ही वस्तू जाळण्यामुळे काय होतं किंवा कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. पण दर महिन्याला 2 एकादशी व्रत असतात. पहिली म्हणजे कृष्ण पक्षात असते आणि दुसरी म्हणजे शुक्ल पक्षात असते. तर मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मग मोक्षदा एकादशीचे व्रत केले जाते. तर मग यावर्षी मोक्षदा एकादशी 11 डिसेंबरला आहे. तर मोक्षदा एकादशीचं व्रत जी लोक करतात तर मग त्या लोकांना पापांपासून मुक्तता मिळते आणि मग शेवटी वैकुंठ धामामध्ये जातात. आणि मग मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती ही साजरी केली जाते. तर मग एकादशी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो, कारण या व्रताची सुरुवात एकादशी तिथीच्या सुरुवातीपासूनच होते. तर मग मोक्षदा एकादशीच्या दिवशी मग काय करायला पाहिजे की सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठल्यानंतर घर स्वच्छ करायचं आहे. झाडून पुसून घेतल्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये गंगाजल टाकून मग ते घरात शिंपडायचं आहे किंवा मग गोमूत्र टाकून ते पाणी शिंपडायचं आहे घरात. आणि मग ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करणार असाल त्यावेळेस मग पाण्यामध्ये पण 2 थेंब गंगाजल टाकून हर हर गंगे असा मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे. यामुळे काय होतं की एकादशीच्या दिवशी आपण 2 थेंब पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ केल्यामुळे की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य मिळतं. आणि मग यानंतर काय करायचं आहे की आजच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत आणि मग सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर मग आजच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंना ज्या सगळ्यात जास्त वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. आता म्हणजेच की पिवळ्या रंगाची फुलं म्हणा किंवा फळ, पिवळे वस्त्र, हळद, नारळ यापैकी तुम्ही कोणतीही एखादी वस्तू मग तुम्ही अर्पण करू शकता. आणि मग पूजेच्या वेळेस मग विष्णू चालीसा पठण करायचं आहे. आणि जर तुम्हाला विष्णू चालीसा नाही जमलं तर तुम्ही मोबाईलला पण लावू शकता. आणि मग त्याच वेळेस काय करायचं आहे, पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर मग भगवान विष्णूंची आरती करायची आहे. आणि मग दिवसभर उपवास करायचा आहे. उपवासामध्ये तुम्ही फळं वगैरे खाऊ शकता. आणि त्यानंतर संध्याकाळी आरती केल्यानंतर क्षमा प्रार्थना करायची आहे. आणि या दिवशी फराळ करायचा आहे. आणि मग पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर मग हा जो दिवसभर उपवास करून फळं वगैरे खाऊन दुसऱ्या दिवशी उपवास सोडल्यानंतर त्यानंतर काय करायचं आहे, मग आज आपल्याला संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही आरती करणार आहात भगवान विष्णूंची त्यावेळेसच मग आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि तो दिवा कुठे लावायचा आहे, तर हा दिवा आपल्याला मग उंबरट्यावरती लावायचा आहे. दिवा लावायचा आहे म्हणजे की काही वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत कापुरासोबत. तर यामुळे काय होते की आपल्या घरातील इडापिडा दूर होतात. किंवा सतत लहान मुलांना नजरबाधा वगैरे होत असेल, की आपण म्हणतो की आपला मुलगा मुलगी म्हणा बाहेर कुठे जरी जात नसेल सारखी नजरबाधा वगैरे होते, तर त्यावेळेस कधी कधी काय होतं की नजरबाधा घरातल्यांची पण लागू शकते. म्हणजेच की कसं की आईवडिलांची पण लागू शकते. तुमचा मुलगा मुलगी एखादं घरातलं म्हणा किंवा शाळेतलं म्हणा किंवा नोकरी असेल किंवा व्यवसाय करत असेल त्यामध्ये प्रगती झाली त्यावेळेस मग आईवडिलांच्या तोंडून कौतुक वगैरे होतं. ही आपली नकळत पण नजर आपल्या मुलांना लागू शकते. त्यामुळे मग ह्या नजरबाधा होऊ नये म्हणून मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर मग काय करायचं आहे, आता तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं जर असेल तर ते भांडं घ्यायचं आहे. नसेल तर तुम्ही मग एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षदा टाकायच्या आहेत. आणि मग तुम्हाला भीमसेनी कापराच्या 5 वड्या घ्यायच्या आहेत. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, ज्यावेळेस संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही आरती वगैरे कराल त्यावेळेस मग हा उपाय करायचा आहे. म्हणजेच की माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि भीमसेनी कापूर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे. आणि मग नकारात्मकता शोषून घेतं आणि मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा पण प्रवेश होतो.
आणि मग माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच निघून जात नाही, म्हणजेच की काढता पाय घेत नाही. आणि मग नंतर काय करायचं आहे, जे तुम्ही प्लेट किंवा कापूर जाळण्याचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे आणि ती वडी जाळल्यानंतर त्यामध्ये फुल असलेल्या 5 लवंग टाकायच्या आहेत. आणि मग त्या लवंग टाकत असताना मग काय करायचं आहे की एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे, मग एक लवंग टाकायची आहे. आणि मग त्यावेळेस मग म्हणायचं आहे की इडा पिडा नजर बाधा दूर होऊ द्या, असं मंत्र म्हणायचा आहे. आणि मग नंतर त्या सगळ्या एक एक करून भीमसेनी कापराच्या वड्या आणि लवंग मग तुम्हाला त्या जाळायच्या आहेत. आणि मग हिरव्या रंगाच्या 2 वेलची त्यामध्ये टाकायच्या आहेत. असं मग एक एक करून तुम्हाला ह्या सगळ्या भीमसेनी कापराच्या वड्या, लवंग आणि वेलची ह्या सगळ्या तुम्हाला मग संध्याकाळच्या वेळेस जाळायच्या आहेत. यामुळे काय होते की भीमसेनी कापराचा जो सुगंध असतो जाळल्यानंतर, तो माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो. त्यामुळे मग माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेत नाही आणि मग घरातील मुलांची इडापिडा नजर बाधा दूर होण्यास मदत होते. तर मग हा जो उपाय आहे, तर हा उपाय घरातील महिला करू शकतात किंवा मुली वगैरे असतील तर करू शकतात. आणि मग आजच्या दिवशी म्हणजेच की कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान तोडू नये आणि तुळशी मातेला पण जलार्पण करू नये. तर यामुळे काय होतं की आदल्या दिवशी जर तुम्हाला तुळशी पान लागणार असेल तर आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे. आणि मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्ही उपवास जरी केला नसेल एकादशीचा, तरी पण मग सात्विक अन्न खावे, म्हणजेच की कांदा, लसूण, मसाल्याचे पदार्थ हे चुकूनही खाऊ नका. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे खाऊ शकता जरी उपवास नाही केला तरी पण. म्हणजेच काय होतं की कोणतीही एकादशी, प्रत्येक महिन्यात ज्या 2 एकादशी येतात त्या मोठ्याच मानल्या जातात. त्यामुळे मग ही जी एकादशी आहे ही पण सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते. त्यामुळे मग आजच्या दिवस उपवास जरी नाही केला तरी ह्या तरी चुका तुम्ही करू नका. आणि जेवढं होईल तुमच्याकडून शक्य तेवढं मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा. आणि मग गाईला आजच्या दिवशी एक चपाती खायला द्या. यामुळे काय होतं की चपाती खायला दिल्यामुळे एकादशीच्या दिवशी मग आपल्याला सगळ्या देवांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरावरती गोमातेचा आशीर्वाद असतो. आणि मग आपल्या घरात माता लक्ष्मी कायम टिकून राहते. आणि मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी पिंपळाची पूजा करायची आहे. तर पिंपळाची पूजा केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत नाही किंवा काही. त्यामुळे आजच्या दिवशी जो पण काही उपाय आहे तो उपाय तुम्ही आवर्जून करून बघा. तुमच्या घरात जर अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. आणि मग हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे अडचणी तर दूर होतातच. आणि मग ज्या पण काही चुका करू नये हे सांगितलं आहे त्या पण तुम्ही चुका टाळा. म्हणजेच काय होतं की एकादशीचा उपवास जरी नाही केला तरी पण तुम्हाला मग एकादशीचं पुण्य लाभतं. तर मग आजचा हा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.